परमेश्वर धन्यवाद असो. थँक्यू जीसस. तुझ्या पवित्र नावात तशी माता मुलाला सांभाळते, मुलाची काळजी घेते, तसेच आपल्यापेक्षाही काळजी घेतलीस, चालवलंस, सांभाळलंस, पुरवलंस, सदोदित सावलीसारखं तू आमच्या उजव्या हाताला आमच्या सोबत उभा राहिलास. मागील दिवसात कळत न कळत झालेल्या सर्व चुकांची, पातकांची, वाईट विचारांची, कल्पनेची, घाणेरड्या गोष्टींची, बोललेल्या वाईट गोष्टींची क्षमा कर. प्रभू तो महान पराक्रमी परमेश्वर, तुझ्या समान सर्वश्रेष्ठ कोणीही नाही. तू सर्वोच्च स्थानी बसणारा महान. आम्ही तुझं नाम, आम्ही तुझं गौरव करतो, आम्ही तुझी स्तुती करतो. तुझी आहे प्रभू, ते तुझे लोक आहेत प्रभू, त्यांना तू बनवलेला आहेस, त्यांना तू वेगळं केलेलं आहेस. आपले पुत्र आणि कन्या यांना तू बनवलेला आहेस आणि तू यांना या मंडळीत आणलेला आहेस. देवा आम्ही तुझ्याकडे मागतो प्रभू, सैतानाचं, दुष्टाचं कोणतंही कार्य या मंडळीत चालू देऊ नको प्रभू. या मंडळीच्या पुढे आपली ढाल घेऊन तो उभा राहा. सैतानाचे जगते बाण अडवणारा आणि त्या दुष्टाचा नाश करणारा, तुझ्या पायाखाली त्यांना तुडवणारा परमेश्वर मी तुला सर्वच मान, महिमा, गौरव, सन्मान, प्रशंसा उच्च स्थानी, सर्वोच्च स्थानी बसलेल्या परमेश्वराला, येशू ख्रिस्ताच्या नावाने. आजचा आपला विषय आहे निंदा कशी हाताळावी. आपण प्रत्येक जण निंदा करणाऱ्या लोकांच्या मध्ये असतो आणि आपल्या प्रत्येकाच्या पावला पावलावर निंदा करणारे लोक आपल्याला भेटतात. काही लोकांना ते असं समजतात की हे आमचं कामच आहे, आमची ड्युटी आहे. कसं चालतंय, कसं उठतंय, कसं बसतंय, याकडं ऑब्झर्वेशन आहे
आणि प्रत्येक ठिकाणी काहीतरी चूक काढणारे, ओढ दाखवणारे लोक आपल्याला पावली पावली पाहायला मिळतात. निंदा करणाऱ्या लोकांचा सामना आपल्याला बऱ्याच वेळेस करावा लागतो. ही अशी आहे, हा असा आहे, ही अशी आहे, याच्या जीवनात असे प्रॉब्लेम आहे, तो असा आहे, याने असं केलेलं आहे, तिचं माहिती का तुला काय झालेलं आहे. हा ठिकाण मला कोणी नाही. बायबल याच्या निंदेच्या अगेन्स्ट आहे. बायबल त्याच्या मंडळीला, त्याच्या लोकांना निंदा करण्यास सांगत नाही. निंदा करणं पाप आहे. काय आहे? पाप आहे. न कळत आपण ते पाप करत असतो. का आपण दुसऱ्यांचा विचार केला? का आपण दुसऱ्यांना शिकवलं पाहिजे? तर एखाद्या भावाची चूक आहे, एखाद्या बहिणीची चूक आहे, जा थेट त्याला वैयक्तिकरित्या पर्सनली जा, बोल, माझ्या भावा, माझ्या बहिणी, असं प्लीज या गोष्टी देवाच्या वचनाच्या अगेन्स्ट आहे. चार लोकांनी निंदेचा निषेध करतो. अशी घटना पवित्र शास्त्रातील आपण पाहणार आहोत. गणनाचं पुस्तक त्याचं 12वां अध्याय. आणि यातील काही वचन हीच आपल्यासाठी असतात. मोशाने कुशी लोकांनी एक स्त्री बायको केली. काय केलं मोशाने? कुशी लोकातली एक स्त्री बायको केली. कोणाचा प्रश्न आहे? मोसेसचा प्रश्न आहे. आणि मोसेस चुकत आहे तर देव त्याला सुधारू शकतो, देव त्याच्या चुका त्याला दाखवू शकतो, देव त्याला बदलू शकतो. परंतु या ठिकाणी आपण पाहतो मोशेने कुशी लोकांनी एक स्त्री बायको केली, म्हणून मिर्याम व आरोन ही त्याची निंदा करू लागली. काय? कुशी मुलगी केली. अरे हा किती थोडी, अरे मुलगी कोणती केली? याला काय कळतंय का? हा असा कसा वागतो? हा कसा असा कसा देवाचा दास? कुशी वंशातली स्त्री त्याने पत्नी म्हणून केलेली आहे. सुरू केलं त्यांनी निंदा. काय वायापण ती म्हणाली, ती म्हणाली केवळ मोशाशीच देव बोललाय का? केवळ मोशे बरोबरच देव बोलतो का? हा कोण मोठा एवढा लागून गेलेला आहे? कोण आहे हा मोसेस? अम्माशी पण तो बोलतो, अम्माशी नाही का बोलणार? देवाला त्यांची निंदा आवडली नाही. कोणी त्यांना मिर्याम कोण होती माहितीये का? खूप वर्ष मिर्याम कोण होती? मिर्याम
ही मोसेसची मोठी बहीण आम्हाला पाहायला मिळतं. आणि निर्गमाचं पुस्तक याचा 2रा अध्याय तुम्ही काढा. निर्गम याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये या मिर्यामचा उल्लेख आम्हाला पाहायला मिळतो. ही एक धाडशी मुलगी होती, ही डेअरिंगबाज मुलगी होती, ती देवाला ओळखणारी मुलगी होती. या मुलीवर तिच्या आईचे, मोसेसच्या आईने तिच्यावर चांगले संस्कार केलेली ही मुलगी होती. आपल्या भावाची काळजी घेणारी ही मुलगी होती. ही एक जबाबदार मुलगी होती. आणि 2रा अध्याय निर्गमाचं पुस्तक याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये पाहतो की ज्या वेळेस मोसेसची आई गर्भवती झाली आणि तिला मुलगा झाला, बालक सुंदर आहे पाहून तिने त्याला 3 महिने जपून ठेवले. कारण अशी आज्ञा केली होती की म्हणजे त्या मिस्री राजाला भीती होती की या इब्री लोकांची संख्या जर वाढली तर कदाचित ते भारी होती आणि म्हणून मुलगी झाली तर ठेवा आणि मुलगा झाला तर त्याला जिवंत मारा, लहानपणीच त्याला मारून टाका. आणि म्हणून ही शोध मोहीम चालू होती. घराघरामध्ये जाऊन शोध घेतला जायचा की मुलगा आहे का मुलगी आहे. मुलगा असेल तर त्याला क्रूररित्या त्या लहान्या बाळाला जीव मारलं जायचं. आणि अशा परिस्थितीमध्ये हिने 3 महिने आपल्या बाळाला लपवून ठेवले. आता त्याला लपवून ठेवता येईना म्हणून तिने एक लवाळ्याचा पेटारा करून त्याला डांबर आणि राग लावली आणि त्या पेटाऱ्यात आपल्या बालकस घालून नदी तीराच्या लवाळ्यात तिने नेऊन ठेवलं. मोसेसच्या आईने मोसेसला असताना त्या पेटाऱ्यात घालून त्या नदी तीरावर नेऊन ठेवलं. आणि त्याची काय हे पाहावयास त्याची बहीण दूर उभी राहिली. हालेलुया. मोसेसचं काय होईल, माझ्या भावाचं काय होईल, ज्याला त्या पेटाऱ्यात ठेवलेलं आहे, त्याला कोण खीर काय, त्याला कोणता एखादी मदर येऊन त्याला खाईल काय होतंय माझ्या भावाचं, हे पाहण्याची जबाबदारी देवाने या मिर्यामवर ठेवली होती. आणि पुन्हा आपण पाहतो नदीवर स्नान करावयास आली. तिच्या दासी नदीच्या कडेने चालले असतात. लवाळ्यामध्ये काम करणारी मुलगी कोण होती? मिर्याम होती. हालेलुया. फारच
कन्या तिला म्हटलं जा बोलाव, तेव्हा ती मुलगी जाऊन बालकाच्या आईच घेऊन आली. फारूच्या कन्या तिला म्हटली या मुलास घेऊन जा आणि मग करिता या म्हणजे मी वेतन घेईन. तिला वेतनही मिळालं, आपलं बाळ पण मिळालं आणि सुविधा पण तिला मिळाली. ही मिर्या आपल्या बाळाची आपल्या भावाची काळजी घेणार. मोठी मुलगी नाही, थोडीशी मोठी असणार आहे. 7 वर्ष वय असेल असं पवित्र शास्त्रातील तज्ञांचं मत आहे. 7 वर्ष तिने किती धूर्तपणे त्या कन्येला दिली. तिने किती धूर्तपणे त्या भारूच्या कन्येला जाऊन तिने सांगितलं त्या बाळाला दूध पाजण्यासाठी कोणत्या दाईची सांगितलं. दाई कोण तर त्याची आईच. तिला हे सगळं काम करणारी कोण होती तर मेर्या. निर्गमनाचं पुस्तक 15व्या अध्याय ज्यावेळेस तांब्या समुद्रातून इस्रायल लोक पार पुढे गेले त्यावेळेस मोसेस, आरोन आणि मिर्याम, हालेलुया, हे 3 बहीण भाऊ हे इस्रायल राष्ट्राचं 6 लाख लोकांचं नेतृत्व करत आहे. मोसेस, आरोन आणि मिर्याम. आणि मिर्याम देवाची स्तुती करणारी 15 अध्याय आणि असं लिहिलंय. आणि मिर्यामने त्याच्या गाण्याला द्रुपद धरले. हालेलुया, देवाची स्तुती करणारी ही मिर्याम आहे. ही म्हणती परमेश्वराला गीत नेतृत्व करणारी ही बहीण आहे. पण साधी गोष्ट नाही. 6 लाख लोकांचं नेतृत्व मोसेस, आरोन आणि मिर्याम. पण ईर्ष्या जेथे येते ते निंदा केली जाते. कशामुळे म्हणून लोक एकमेकाची निंदा करतात? वाय काय एकमेकांविरुद्ध बोलतात? ईर्ष्या. योसेफ आपण समंजस होता, देवाचं भय करणारा व्यक्ती होता आणि म्हणून त्याचा बाळ त्याच्यावर लाड करायचा आणि आपला बाप त्याच्यावर आपल्यापेक्षा जास्त प्रीती करतो म्हणून त्याचे भाऊ त्याचा द्वेष करू लागले, ईर्ष्या आणि ते योसेफाच्या अगेन्स्ट बोलू लागले. काय आम्ही त्याचे पाय धरणार आहोत काय? आम्ही त्याच्यासमोर झुकणार आहोत काय? हा कोण मोठा व्यक्ती लागून गेला. योसेफाची निंदा त्याचे भाऊ लोक करत आहेत. आणि या ठिकाणी देखील आपण पाहतो मिर्याम त्यांना बारीक लक्ष असतं. त्याच गोष्टीचं मोठं भांडवल करायचं, त्याच गोष्टीचा दोन वाजवत करायचा. छोटीशी गोष्ट. मिर्याम, अहरोन आणि मिर्याम आणि अहरोनाने ज्या वेळेस
मोसेसची निंदा केली, मोसेसच्या अगेन्स्ट ते बोलले, देवाने ते ऐकलं आणि देवाला ते आवडलं नाही. तुम्ही ज्यावेळेस एखाद्या विषयी बोलताना तर याची जाणीव ठेवा की ते देवाला आवडते. हा बायबलमध्ये स्पष्ट लिहिलेले 12वा अध्याय वाचा, गणना 12. पहा असं लिहिलंय की दुसऱ्या वचनात असं लिहिलंय की म्हणाली, परमेश्वर केवळ मोशाशीच बोलला आहे काय, आम्हाशी नाही का बोलला? हे त्याचे बोल परमेश्वराने ऐकले. आणि 9व्या वचनामध्ये आपण पाहतो, मग परमेश्वराचा क्रोध त्याच्यावर भडकला. परमेश्वर आणि परमेश्वराला ते आवडतं का? त्याच्या सेवकाविरुद्ध मिरियाम आणि आरोन बोलत आहे, आवडतं का परमेश्वराला? परमेश्वराच्या सेवकाविरुद्धही बोलू नका आणि आपल्या भावा बहिणीविरुद्धही बोलू नका. ती निंदा आहे. ईर्ष्येला तुमच्या अंतःकरणात काम करू देऊ नका. हा ईर्ष्येचा अग्नी भडकला तर अनेकांचा नाश करू शकतो. आणि आपण पाहतो की त्यावेळेस आपल्याला कळतं आपल्याविषयी लोक वाईट बोलत आहेत, चुकीचं बोलत आहेत, आपण निंदा कशी हाताळली पाहिजे. मोसेसने कसं त्यांना हँडल केलं, मोसेसची प्रतिक्रिया काय होती? मोसेसला कळालं की माझी बहीण मिर्याम आणि आहारोन हे माझ्या विरुद्ध बोलत आहेत, माझी निंदा करत आहेत इस्रायल लोकांमध्ये. मोसेसची रिॲक्शन काय होती प्रियानो? मोसेसला कळाल्यावर मोसेसने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला नाही. नाही, मी तसं नाही, मी असं आहे, मी अशी नाही. मोसेसने त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न केला नाही. ज्यावेळेस काही लोक तुमच्यावर शाब्दिक हल्ले चढवतात ना, त्यावेळेस तुम्ही देवाचे लोक असाल ना, शांत बसा. आमेन. आमेन. ते चुकत असतील 101% देव त्यांचा न्याय. आमेन. कारण आपण अशा देवाची भक्ती करतो, अशा देवाची उपासना करतो जो न्यायी परमेश्वर आहे. मनुष्य नाही की जो एक दुसऱ्याला चीट करे, तो न्यायी परमेश्वर आहे. आपण देवाच्या लेकरांनी निंदा करण्यात आपला वेळ वाया घालू नये, तर देवाच्या लेकरांनी देवाची स्तुती करण्यात आपला वेळ वाया घालवला पाहिजे. का आम्ही एकमेकांविषयी बोलावं, एकमेकांविषयी चर्चा करावी का? हा अधिकार तुम्हाला खूप कशासाठी?
चुकलाय, तुझी बहीण चुकली असं तुला वाटतं ना, जा तुझ्या भावाकडे, तिचे असताना त्याचे तिचे अपराध त्याला दाखवी. काय सांगतो देवा मला? मग 18, 15 ते 17 वाचा. म्हणते 18, 15 ते 17. काय सांगतो? तुझ्या भावाने तुझा अपराध केला तर तू त्याची निंदा जाऊन दुसऱ्याकडे जाऊन निंदा कर, त्याच्याविषयी कोणाकडे जाऊन तक्रार कर. काय सांगतो देव? नीट आहे का? काय सांगतो? त्याच्याकडे जा, एकट्याने जा, काल घेऊन नको जाऊ. एकट्याने जा, त्याच्याशी बोल, तिच्याशी बोल, त्या शेतीचे अपराध तिला दाखव. ऐकलं तर तुला भाऊ तिकडं. आमेन. आपलं मुखाचा वापर या बायबलमध्ये या मुखाविषयी, जिभेविषयी पुष्कळ गोष्टी असं लिहिलेलं आहे की जिभेच्या हाती तुमच्या जिभेच्या हाती, जिभेचा उपयोग निंदा करण्यासाठी, जिभेचा उपयोग देवाची स्तुती करण्यासाठी, हे ध्यानासाठी आहे. देवाची स्तुती, जिभेचा उपयोग आशीर्वाद देण्यासाठी आम्ही केला पाहिजे. आमेन. आमच्या भावाला, आमच्या बहिणीला, आमच्या शत्रूला, आमच्या नातेवाईकांना आम्ही आशीर्वाद देत नाही. देव तुझं भलं करो, देव तुझं कल्याण करो, देव तुझं चांगलं करणार आहे, देव तुला करो. का आमच्या भावाला आणि बहिणीला आम्ही आशीर्वाद देत नाही? त्याला आशीर्वाद मिळाला. देवाने जीव आणि मुख आशीर्वाद देण्यासाठी. आमेन. शिव्या, श्राप, खाण्याच्या गोष्टी बोलण्यासाठी नाही. मोजेसने मिरियाम आणि आरोनला जे वाटत होतं मोजेसने करावं ते केलं का? निंदा ऐकल्यावर आता लोक त्याच्या विरुद्ध बोलायला लागले. मिरियामनी त्याच्या अगेन्स्ट बोलायला सुरुवात केली. इस्रायल लोक त्याच्या अगेन्स्ट बोलायला लागले. मग तो स्वतःहून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा तो प्रयत्न करत आहे. काहीतरी याला भेटल, मी त्याला भेटल, मी त्याला भेटल, मी याला भेटल, मी किती मी असं नाही दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेस आपले जवळचे भाऊ बहीण, जवळचे लोक आपल्यावर शाब्दिक हल्ले करतात, निंदे लावतात. त्यावेळेस तुम्ही काहीच करू नका. तुम्ही देवाचे लेख, देवाचे लोक अभिषेक करा. पण उचितसाठी तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना
हालेलुया. काय केलेलं आहे मोजेसने? पहा प्रियानो, पहा काय झालेलं आहे. देवाला ते आवडलं नाही बरं का. ज्यावेळेस ते मोजेसच्या अगेन्स्ट बोलले, मग परमेश्वर आणि मोजेस, आरोन, मिर्याम यास एकाएकी सांगितले की तुम्ही तिघे दर्शन मंडपाकडे या. तुम्ही कुठे या? त्या दर्शन मंडपाकडे या आणि मला तुमच्याशी बोलायचं आहे, मला तुमच्या बरोबर ट्रॅक करायचं आहे. तुम्ही या तिकडे दर्शन मंडपाकडे. आणि तेव्हा ती तिघे तिकडे गेली. परमेश्वर, पहा हे स्टेटमेंट आहे ना, फार महत्वाचं आहे. हे शॉकिंग आहे. परमेश्वर मेघस्तंभात उतरून तंबूच्या दाराशी उभा राहिला. हालेलुया. पहा, व त्याने आरोन, मिर्याम व यास बोलाविले. तेव्हा परमेश्वर त्यांना त्यांचा न्याय करावयास स्वतः खाली उतरला. तुम्ही करायचं, अरे तो मोशे होता बाबा. तो मोशे होता. आपण आहोत. पण निंदा करायचं लायसन्स देवाने तुम्हाला दिलेलं आहे. आमेन. प्रत्येक देवाने निवडलेला व्यक्ती, प्रत्येक देवाने निवडलेला दास दासी, देवाचं लेकरू देवासाठी महत्वाचं आहे. आणि त्याच्या अगेन्स्ट जर कोणी बोलत असेल, त्याची निंदा करत असेल, त्याच्याविषयी अफवा पसरवण्याचं काम करत असेल, चुकीचं आहे. लक्षात ठेवा, देव तुमचा न्याय करायला उतरून खाली. God will judge you. देव तुमचा न्याय करेल. त्यावेळेस कोणी तुम्हाला वाचू शकत. मोसे त्याच्यावर शाब्दिक हल्ला करणाऱ्या लोकांसाठी प्रार्थना करतो. पहा काय झालेलं आहे. मोसेस, देव काय म्हणतो, पहा, परमेश्वर त्यास म्हणाला, माझे शब्द ऐका. तुम्हामध्ये कोणी संदेश असल्यास मी त्याशी दृष्टांत प्रगट होतो. देव दृष्टांत प्रगट होतो. स्वप्नात मी त्याशी भाषण करतो. तो म्हणतो स्वप्नात देखील मी त्यांच्याशी भाषण करतो. म्हणजे देव स्वप्नात देखील आपल्याशी बोलतो. पण माझा सेवक मोशे तसा नाही. देवाचे मोसेस सोबतचे रिलेशन आहे ना, ते पहा. आणि मोशेची साक्ष खुद्द परमेश्वर. आमेन. आपली साक्ष देखील परमेश्वराने दिली पाहिजे, असं आपलं जीवन आणि जीवन पाहिजे. आमेन. आमेन. हे माझा दास, ही माझी दासी, हे माझ्याशी विश्वास आहे. लोक काय बोलतात देवाला काही घेणं देणं नाही. पण आम्ही जर देवाशी विश्वास आहे, देवापासून त्याचं प्रतिफल तुम्हाला मिळाल्याशिवाय नाही. आमेन. काय केलं देव म्हणतो, माझ्या सेवक मोशे त्याच्या दृष्टीस पडत असतात, त्याची निंदा करायस तुम्हाला भीती कशी वाटली नाही. देव म्हणतो, माझ्या सेवकाची निंदा करायला तुम्हाला भीती कशी वाटली नाही. देवाच्या सेवकाची निंदा करणं देवाची निंदा करण्याच्या बरोबर आहे. ती द्यावी सावध. माझं काम आहे तुम्हाला सावध कर, सावधान कर. आणि काय झालं बघा,
तंबूवरून मेघस्तंभ निघून गेला. तो इकडे मिर्याम कोडाने बर्फासारखी पांढरी झाली. कशी झाली? कोडासारखी पांढरी झाली. एका क्षणात, वन मोमेंट, देवाचा फटका तिला बसला. देवाचा क्रोध तिच्यावर आला. कोडी झाली. एक दिवस नाही, 2 दिवस नाही, 4 दिवस नाही, 4 महिने नाही, धक्का. देवाचा न्याय तिच्यावर. मजाक सगळ्या गोष्टी देवाच्या आम्ही मग तिला आरोनाला पण तिने आरोनाला पण भडकवणारी कोण होती माहिती का? मिर्याम होती. आरोन पण मोझेस सोबत राहिलेला आहे. त्या दोघांनी पण जे चमत्कार परमेश्वराने केलेला आहे, मोझेसची लिडरशिप पाहिलेली आहे. आणि इस्रायल लोकांचं नेतृत्व करण्यासाठी त्या तिघांनाही उपयोगात आणत आहे. पण या मिर्याम आणि आरोनाच्या मनामध्ये ईर्ष्या आली आणि त्या ईर्ष्येमुळे त्यांनी निंदा केली. मग ज्यावेळेस ती कोडी झाली ना, मग आरोन मोशेला म्हणाला, माझ्या प्रभू, आम्ही दोघांनी मूर्खपणाने वागून पातक केले. मग त्यांना रिअलाइज झालं, आम्ही दोघांनी मूर्खपणाने वागून पातक केले. त्यांना चांगले झाले, पाप केले. त्याचा दोष आम्हाला ठेवू. पहा, असं तो म्हणतो, माझे अर्धे शरीर गलित झाले आहे. असं कोणी मनुष्य आईच्या पोटातून निघतो, त्याप्रमाणे मिर्याम मृतवत राहू दे. डेड बॉडी सारखी ती झाली, मृतवत. शक्ती निघून गेली तिच्या. श्वास फक्त चालू असेल, हातपाय हलू शकत नव्हती. मृतवत ती झालेली आहे, कोडी झालेली आहे. देवाचे लोक कधीच मनात कोणती गोष्ट ठेवत नाही. आमेन. देवाचे दास असू द्या, दासी असू द्या, देवाचे लेकर असू द्या, त्यांचं मन साफ असतं, स्वच्छ असतं. म्हणजे असं म्हणलं का, माझ्या इस्रायल लोकांना भडकवत होते तुम्ही माझ्या अगेन्स्ट. परमेश्वराचा दावा करून प्रार्थना केली, हे देवा दया करून. हालेलुया. प्रार्थना करा. तुमच्या विरुद्ध बोलत असेल, कोणी तुमची निंदा करत असतील, तुमचे नातेवाईक असतील, तुमचे भाऊ बहीण असतील, तुमचे शेजारचे असतील, कोणी तुमची निंदा करत असेल, तुमच्या विरुद्ध बोलत असतील आणि तुमची बदनामी करत असेल, आम्ही देव त्यांच्या समोर तुम्हाला आमेन. हे देवाचं कार्य असतं. निंदा करणाऱ्याला तुम्ही उत्तर देऊ नका, तुम्ही जबाब देऊ नका. निंदा करणाऱ्याला देव त्यांना जबाब देतो. आमेन. मत्तई 7:1-5 वाचा.
परत एकदा तुमचे दोष काढण्यात येऊ नये म्हणून तुम्ही कोणाचे दोष म्हणजे कोणाची निंदा देव रिपीट करून सांगतो आम्हाला. लूक 6 38 वाचा. नाही, एक मिनिट. हा नाही, 37 आणि 38. तुम्ही कोणाचा न्याय निवाडा करू? हू आर यू? तुम्ही न्याय करणारे कोण? हू आर यू? देवाने तुम्हाला न्याय करायचा अधिकार दिलेला आहे काय? याचा न्याय कर, त्याचा न्याय कर. कोण आहात तुम्ही? न्यायदेवता आहात काय तुम्ही? तुमचा न्याय करू नये म्हणून तुम्ही कोणाचा न्याय करू नका. आणि म्हणजे तुमचा न्याय निवाडा कोणी करणार आहे की ईर्ष्या प्राणघातक आहे. ईर्ष्या प्राणघातक आहे. बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे, ईर्ष्या तुम्हाला माहित आहे दावीद कोण असणार? देवाच्या मनासारखा देवाने निवडलेला. पण त्याचे भाऊ जे त्याच्यापेक्षा सिनियर होते, जे प्रशिक्षित होते, जे अनुभवी होते, ज्यावेळेस दावीद छावणीमध्ये आला त्यांनी दावीदाची निंदा केली. पहिले शब्द 17 ते 28 वचन. दावीद छावणीत गेलाय, लोकांना विचारत आहे काय झालं बाबा, का तुम्ही एवढे घाबरला? तेव्हा त्याचा वडील भाऊ आलियाब याने ऐकले. दावीदावर संतापून म्हणला, अरे दावीद येथे कशाला आलास तू? अरे थोडीशी शेरडे मेंढरे आहे, कोणाच्या आवाजी केली ती शेरडे मेंढरे? आणि कसं काय इथं तू आलास? तुझं काय काम आहे या ठिकाणी, युद्धाच्या ठिकाणी? पुढे तो काय म्हणतो? काय म्हणतो दावीदला? तुझी घमेंड, तुझ्या मनाचा उद्दामपणा, म्हणजे घमेंडी व्यक्ती आहेस, तू गर्विष्ठ व्यक्ती आहेस, तू अहंकारी व्यक्ती आहेस, हे मला ठाऊक आहे. तो विचारात त्यांच्यासाठी त्यांची विचारपूस करायला आलेला आहे. तो त्यांच्यासाठी शिदोरी घेऊन आलेला आहे, भाकरी घेऊन आलेला आहे. आणि हे बघा त्याचे विरुद्ध काय, तुला नाही बघायला आलेला आहे, तुला शर्मा मंडळाची काळजी नाही, तू उद्दाम आहेस, तू अहंकारी आहेस. कोणी दिला अधिकार देवाने
त्याच नालायक लायक नसलेल्या तरुणाला त्याच येतात. आमेन. दुसऱ्या पक्षाने त्याच येतात देवाने त्याला जय दिला आणि त्याच देशात देवाने त्याला राजा बनवले. हालेलुया. कोणा विरुद्ध लगेच आपली जीभ बाहेर काढून चालू नका. ही विषाने जीभ कोण होते म्हशीची निंदा करणारे लोक? तुमच्या देशातले होते? तुमच्या देशातले होते का? किंवा कोणी लांबचे लोक होते? सेनापती होते कोणते युद्धाचे? इस्रायलांचे वडील होते? कोण? त्याच्या घरातले, त्याच्या जवळचे लोक. नेहमी आपली निंदा नालस्ती करणारे लोक लांबचे नसतात. त्यांना काय देणं देणं? जे आपल्या जवळ येतात तेच आपले विरुद्ध बोलतात, तेच आपले निंदा करतात. देवाला आवडणार नाही. देव तुमचा न्याय करेल. काय केलं पाहिजे पहिल्यांदा? आम्ही एक वचन वाचून काय सांगतो? 5, 13 ते 15 वाचा बरं. पत्र आम्ही पुढचं वचन तेच वाच पुढं. तर आम्ही काय सांगतो? देव प्रीतीने एकमेकांचे, आम्हाला काय सांगतो? एकमेकांचे बॉस सांगतो का? एकमेकांचे दास. मी तुझा दास, तू माझा दास, दोघं एकमेकांची सेवा करू. आमेन. पुढे वाचा. किती महत्वाचं वचन आहे हे पहा. देव म्हणतो जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा. आणि हा शेजारी कोण आहे? जो आमची निंदा करतो, आमच्या विरुद्ध बोलतो, तो आमचा शेजारी आहे. आणि जर तुम्ही त्याच्यावर प्रीती करता, अवघड नियम शास्त्र पाळण्यासारखा. करायची आणि त्यांचीच तास म्हणायचं का? होय, हे देव आम्हाला सांगतो. आमेन. पुढे वाचा. चावता आणि खाऊन टाकता एकमेकांना, तसंच आपण वागतो बरं का कृतीमध्ये. खरं तर चावत नाही आपण डॉगी सारखं, कृतीने आम्ही तसं वागतो. चावता आणि खाऊन टाकता. परस्पराच्या हातून असं होऊ शकतं. मग परत एकमेकांचा, परस्पराच्या हातूनच एकमेकांचा सहार होईल. कुठं पहा, गलती 5, 19 ते 21 मध्ये देहाचे कर्म लिहिलेले आहेत. आणि यामध्ये बघा 4 कर्म: अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेतके, आणि पुढे जे आहे ना वैर, कलह, म्हणजे हाच कलह, मत्सर, राग, तट, मत्सर, राग,
तर फुटी पक्षभेद हेवा दारूबाजी रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी यांना देवाच्या राज्याचे वंदन मिळणार. या गोष्टी तुमच्या जीवनात असतील देवाच्या राज्याचे वंदन तुम्हाला मिळणार. मग कोणाला देवाच्या राज्याचे वंदन मिळणार? पुढं 22 पासून प्रीती आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती. माझ्या मागे बोला. प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता आणि इंद्रिय दमन या गोष्टी आमच्या जीवनात काय. जर प्रीती असेल तर आनंद पण मिळेल आणि शांती पण तुमच्या जीवनात, सहनशीलता पण तुमच्या जीवनात. आणि सगळं बसत असं लिहिलंय आपण पोकळ अभिमानी होऊन एकमेकांना चिडवू नये. चिडवण्याचे काम नका करू एकमेकांना व एकमेकांचा हेवा करू नये, ईर्ष्या करू नये असं ते आम्हाला सांगतात. काय देव खूप चांगला फक्त 2 वचन काय केलं. लूक 14:11 जे कोणी आपल्याला उंच करीतात तो काय केला जाईल. तुम्हाला देवाने नमवावं फटके देऊन असं तुम्हाला वाटतं का? जो कोणी आपल्याला उंच करतो तो नववीला जाईल देवाकडून. आणि जो कोणी आपल्याला नम्र करतो, नमवितो, दीन होतो तो उंच केला जाईल. देवाने तुम्हाला उंच करावं असं वाटत असेल मग तुम्हाला काय केलं पाहिजे. स्वतःला नमवलं पाहिजे देवासमोर आणि मनुष्यासमोर. आमेन. एक पेत्र 5 आणखी शेवट. देवाच्या त्या पराक्रमी सामर्थ्यशाली हाताखाली लीन व्हा. मग योग्य वेळेची वाट पहा तो तुम्हाला उंच. आमेन. लीन व्हा, नम्र व्हा, एकमेकावर प्रीती करा, एकमेकांचे ओझी व्हा, एकमेकांची सेवा करा. देवा एकमेकांची निंदा करायला देवा, एकमेकांच्या विरुद्ध बोलायला देवा. आणि मी तुम्हाला अशी सूचना करेल जर कोणी कोणाविषयी तुमच्याकडे येऊन बोलत असेल ऐकूच नका. धर्मनिंदकाच्या बैठकीला बसू नका आणि आपल्या कानाची खाच जिरवू नका. कान खुंजरा म्हणजे काय म्हणतात ना ते एक किडा असतो बघा. तो कानात गेला ना मग तो वळवळ करत राहतो. त्या किड्याला तुमच्या कानात जाऊ देऊ नका. आमेन. त्या किड्याला दिसला की मारून टाका. सर्व शक्तिमान जिवंत परमेश्वरा आम्ही तुझी स्तुती
तुझे वचन दिवस स्वरूप ते आम्ही गांभीर्याने घ्यावं, त्यावर आपण मनन करावं, चिंतन करावं. धन्य तो पुरुष जो धर्मनिंदकाच्या बैठकीला बसेल, असं धन्य लोक आम्हाला तू बनव. तुझ्या वचनाचं नियमशास्त्राचं मनन करणारे, अहोरात्र प्रभू चिंतन करणारे लोक आम्हाला बनव. आमच्यातल्या कमी घटी, आमच्यातल्या उणीवा, आमच्यातल्या वाईट गोष्टी आम्हाला दाखवतो आणि आमच्या जीवनातून मुळापासून फ्रॉम द रूट त्या काढून आमचे जीवन एक आशीर्वादित जीवन, शुद्ध जीवन, पवित्र जीवन, तुला आवडणारं जीवन, तुला गौरव देणारं जीवन, असं आमचं जीवन असू देत. आमचं जीवनाचं एक साक्ष असू देत. तुझ्या गौरवासाठी आम्हाला तुझं ऐक्य, तुझी प्रीती, तुझं समाधान आणि तुझा अभिषेक आमच्या जीवनात आणि मंडळीत असावा, अशा आम्ही तुझ्याकडे मान महिमा गौरव तुला दे. धन्यवाद असेल येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात मागतो. थँक्यू. धन्यवाद.